नमस्कार. आज 2 ऑगस्ट 2025 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. रशियाशी निरंतर मैत्री, भारताने अमेरिकेला ठणकावले, तिसऱ्या देशाची ढवळाढवळ नको. ही बातमी आपण काल पहिल्यांदा पाहूयात. 1 ऑगस्ट 2025 काल वृत्तपत्र विश्लेषण घेतलेलं नव्हतं, पण त्याच्या बातम्या आज आपण 2 ऑगस्ट रोजी पाहणार आहोत. ओके, तर पहा. भारत रशियाच्या अर्थव्यवस्था मृतवत, अशा पद्धतीने टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मग डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टीकेला काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी उत्तर दिलेलं आहे. पण पहा, ही बातमी पाहिल्यानंतर अगदीच मी पण खुश झालेलो होतो की ठीक आहे, म्हणजे आपण उत्तर तरी दिलं. कारण पहा, आपण सार्वभौम राष्ट्र आहोत. ओके, सार्वभौम राष्ट्र असल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकार नाही की आपल्याविषयी त्यांनी वाटेल ते वक्तव्य वगैरे करणं. ओके, व पहा, मी अगदीच डोनाल्ड ट्रम्प हा जो आर्टिकल आहे ना, तो लास्ट इयर पासून येत आहे. तुम्ही जर माझ्यासोबत अगदीच लास्ट इयर पासून असाल ना, तर तुम्हाला त्यावेळेस पण मी सांगितलेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांची जी पॉलिसी असेल ना, ती आपल्यासाठी थोडीशी घातक ठरू शकेल. व चायनाने पण त्यासाठीच भारतासोबत मैत्रीचा प्रस्ताव ठेवलेला होता. व आपण अगदीच चायनासोबत थोडीशी चर्चा, आपली बायलॅटरल जे चर्चा आहेत ना, ती चालू झालेली आहेत. ओके, कारण आपल्याला माहिती होतं, म्हणजे आपण पूर्वीच भापून होतो की डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर काय काय होऊ शकतं. ओके, त्यामुळे आपण निश्चिंत होतो. पण पहा, सध्याला जरी परराष्ट्र मंत्रालयाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी जरी म्हटलं की आम्ही अमेरिकेची किंवा तिसऱ्या देशाची ढवळाढवळ होऊ नये असं त्यांनी म्हटलंय. USA हे त्यांनी नाव यूज केलेलं नाही आहे. पहा, अमेरिकेला म्हणून त्यांनी असं काहीच म्हटलं नाही. फक्त त्यांनी काय म्हटलं की तिसऱ्या देशाची ढवळाढवळ आमच्या देशामध्ये आम्ही करू देणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. व हा वाद कशा संदर्भात आहे तर तुम्ही 31 जुलै रोजीचं माझं वृत्तपत्र विश्लेषण पाहू शकता. त्यामध्ये मी याच्या पूर्वी सांगितलेलं होतं की पूर्वी आपण ना 2018च्या पूर्वी आपण इराणकडून असंच ऑइल इम्पोर्ट करत होतो. पण इराणवरती त्यांनी निर्बंध लावण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले व आपण लगेच इराणवरती बंधनं टाकली. पण आता लगेच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियाबद्दल म्हणत आहेत. पण रशियाबद्दल आपण तसं करू शकत नाही. पहा, आपला खूप मोठा पार्टनर आहे, ट्रेडमधला खूप मोठा आणि विश्वासू पार्टनर आहे. 1971 ज्यावेळेस युद्ध झालेलं होतं त्यावेळेस अगदी आपल्या पाठीशी कोण उभं होतं तर रशिया त्यावेळेस उभा होता. त्यामुळे एक विश्वासू पार्टनर आहे रशिया. आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, पण डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. पहा, अगदी भारत देश ज्यावेळेस स्वातंत्र्य झालं ना 1947 मध्ये, तेव्हापासूनच ज्यावेळेस म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला व पाकिस्तान सेपरेट झालं, मग पाकिस्तान लगेच अमेरिकेला जाऊन भेटलं. ओके, व अमेरिका आणि पाकिस्तान यांची मैत्री फार पूर्वीपासूनची आहे, म्हणजे जन्मतापासूनचीच अमेरिकेसोबतची मैत्री आहे पाकिस्तानची. आपला देश नुकताच आझाद झालेला आहे व भविष्यात चालून आपल्याला काही इश्यू होऊ नये यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं, पहा की नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजे अलिप्तता धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं. व आपली फॉरेन पॉलिसी पण पहा अलिप्त आहे. आता अगदीच तुम्ही पॅलेस्टाईनमध्ये खूप मोठा इश्यू चालू झालेला आहे किंवा गाझा पट्टीचा इश्यू आहे, पण आपण नॉन अलाइनमेंट आहोत. पहा, कारण आपला पॅलेस्टाईन सोबत पण ठेवायचे आहेत संबंध, त्यासोबतच अगदी पहा इस्रायल सोबत पण संबंध ठेवायचे आहेत. त्यानंतर रशिया युक्रेनचं युद्ध झालं, त्यामध्ये पण आपण तशाच पद्धतीने, किंवा इराक आणि इराण, इराण आणि इस्रायल. पहा, आपल्यासाठी ना एकतर इस्रायल पण खूप महत्वाचा देश आहे. पहा, ओके, त्यासोबतच इराण तर आपला खूपच महत्वाचा देश आहे. त्यामुळे पहा, आपण 31 जुलैचं तुम्ही वृत्तपत्र विश्लेषण पाहू शकता. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आपण तिथे चाबहार पोर्ट बांधलेला आहे. त्यानंतर नर्सेस पाठवतो आपण त्यांच्याकडे. त्यासोबतच अफगाणिस्तान. आता अगदी अफगाणिस्तान आणि USA जरी भांडण असले तरी आपल्या देशासाठी अफगाणिस्तान खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, मग अगदी या पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर नॉन अलाइनमेंट मुवमेंट ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती. पण पाकिस्तानचं तसं आहे का? नाही. त्यांनी ज्यावेळेस स्वतंत्र झाले किंवा जन्मत झाला ना, लगेच ते USA कडे जाऊन बसले. मग अगदी तशा पद्धतीने त्यांची मैत्री आहे. मग याच कारणानिमित्त पहा, आपण अमेरिकेवरती भरोसा ठेवू शकत नाही अगदी 1947 पासून. ओके, पण USSR किंवा रशिया याच्यावरती आपला भरोसा नक्कीच आहे. व पहा, जे आपल्याकडे लढाऊ विमान सध्याचं आहे ते पण आपण रशियाकडूनच घेतलं होतं 1963 मध्ये. ओके, त्यामुळे पहा, डिफेन्स सेक्टरमधील जे काही अवजारे वगैरे आहेत ना, ते आपण रशियाकडून जास्त प्रमाणात घेत असतो. ओके, त्यानंतर ब्रह्मोस मिसाईल आपण आता सध्याला आपण स्वतः त्यामध्ये आत्मनिर्भर झालेलो आहोत. पण पूर्वी कोण मदत करायचं तर रशियाच मदत करायचं. आपण अमेरिकेकडे तेवढे झुकलेलं नव्हतो. परंतु 2014 पासून पहा, नरेंद्र मोदी यांचं ज्यावेळेस सरकार आलं, किंवा याच्यापूर्वी बराक ओबामा यांचं सरकार होतं, व अगदीच पहा म्हणजे अमेरिकेमध्ये बराक ओबामा व भारतामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. व मनमोहन सिंग आणि बराक ओबामा यांचे अगदी चांगल्या पद्धतीने रिलेशन वगैरे झाले होते. ओके, मग त्यावेळेस पासून अगदी आपण अमेरिकेसोबत थोडेसे ट्रेड वगैरे करायला लागलेलो आहोत. याच्यापूर्वी आपण फक्त रशियाकडे झुकलेले होतो. मग हे सर्व कारण असताना परत आपल्यावरती डोनाल्ड ट्रम्प असं डायरेक्टली बंधनं टाकू शकत नाहीत. पहा, एक वेळेस टाकले इराणसोबत आपण मान्य केलं, परंतु सारखं जर म्हणजे
हम करे सो कायदा असं होऊ शकत नाही ना, कारण भारत हा देश सार्वभौम आहे. ओके, मग असं आपल्याला तिथं डायरेक्टली करता येणार नाही. त्यानंतर पहा, याची PDF जी आहे ना, ती मी काल ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती पाठवलेली होती. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून ते पाहून घेऊ शकला असता. मग त्यामध्ये हेच देण्यात आलं आहे. पहा, हा आर्टिकल तुम्ही वाचून घ्यायचा होता. मी हे डायरेक्टली सर्व पॉईंट हायलाईट वगैरे केलं होतं, पण आता त्याला थोडंसं समराईज करून मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पण एक या लेक्चरमधील एक अट अशी आहे की तुम्हाला रेग्युलर राहायचं आहे व 31 जुलैचा हा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. ओके, त्यावेळेस तुम्हाला हा आर्टिकल अगदी चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तर पहा, या आर्टिकलमध्ये किंवा अगदी यामधून रिलेशनमधून काय म्हणायचं आहे पहा, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर पहा, त्यांनी काय म्हटलं की रेसिप्रोकल टॅक्स आम्ही लावणार आहोत. व भारताला पण त्यांनी म्हटलं की रेसिप्रोकल टॅक्स म्हणजे भारत देश आम्हाला खूप जास्त महागामध्ये वस्तू वगैरे विकत आहे, त्यामुळे आम्ही काय करूयात, त्यांच्यावरती खूप रेसिप्रोकल टॅक्स वगैरे लावणार आहोत असं म्हणत त्यांनी 1 ऑगस्टपासून 25% टॅक्स लावू असं त्यांनी घोषणा केली. मग आता पहा, या इश्यूमध्ये नेमकं होणार काय आहे ते पाहूयात. पहा, सध्याची प्रॉब्लेम जर तुम्ही पाहिलात ना, तर एकीकडे USA आहे व दुसरीकडे इंडिया आहे. भारत देशाला आपण जर इम्पोर्ट ड्युटी वाढवली नाही, ओके, तर आपलं प्रॉब्लेम काय होणार आहे, तर अमेरिका लगेच आपल्यामध्ये जास्त डम्पिंग करायला सुरुवात करेल. त्यामध्ये फूड प्रोडक्ट वगैरे असतील, जसं फूड प्रोडक्ट जर भारतामध्ये आले, आता आपण काय करूयात, आपल्याकडे फूड प्रोडक्टसाठी आपण केक घेऊयात. केक किंवा लस्सी वगैरे जे आहेत फूड प्रोडक्ट, ओके, ते जर भारतामध्ये आले तर पहा, त्याची टक्कर कोणाला बसेल, डायरेक्टली अमूलला भेटेल. मग अमूलला जर टक्कर भेटली तर आपली जी देशी व्यवसाय जे आहेत किंवा जे संस्था आहेत त्याला नक्कीच तिथं टक्कर भेटेल. याचा एक पॉझिटिव्ह लाभ काय होईल पहा, इथं भारत देशामध्ये कॉम्पिटिशन वाढेल व अमूलचे जे प्रोडक्ट आहेत ना ते कम्पीट करतील व अमूलला पण काय करावं लागेल पहा, बेस्ट म्हणजे क्वालिटीमध्ये अगदीच जास्त सुधारणा करावी लागतील, त्यावेळेस आपण ते घेऊ शकतो. परंतु इथं डायरेक्टली निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होणार आहे, तर अमूलला टक्कर भेटल्यानंतर जे देशी प्रोडक्ट कंपनीज वगैरे आहेत किंवा आपले इंडियन ब्रँड्स आहेत ना ते कमी कमी होत जातील. कारण अगदी दुसऱ्या देशाची जर एखादी ब्रँड येत असेल तर आपण जास्त करून त्यांचंच घेतो. म्हणजे पहा ना तुम्ही, आता आयफोनची जर किंमत अगदीच पहा 10-20 हजार जर झाली तर सर्वजण आयफोनकडे जातील ना. मग जे भारतीय ब्रँड असतील त्याच्याकडे कोणी जाईल का, असंच झालेलं होतं ना चायनासोबत. पहा, अगदी चायनाने आपल्या भारत देशामध्ये रिअलमी, त्यानंतर जे व्हिवो स्मार्टफोन आहेत ना ते डम्पिंग करायला सुरुवात केली. आता डम्पिंग तर म्हणता येणार नाही, परंतु जास्त ब्रँड तिकडून येत होती. मग आल्यानंतर आपली जी देशी स्मार्टफोन कंपनी जायचं, लावा, सिलिकॉन, मायक्रोमॅक्स, ह्या कंपनी तिथे सर्वाइव्ह करू शकला नाही. मग अगदी तसंच होऊ शकेल. पहा, आज घडीला अमूलला दुसरी टक्कर देणारं कोणी नाहीये, त्यामुळे ते सर्वाइव्ह करत आहे. पण उद्या कदाचित जर फूड प्रोडक्ट अमेरिकेतून भारतात जर आली तर मग त्यावेळेस काय करायचं. मग यासाठी पहा, आपण भारत देश काय करतो, इम्पोर्ट ड्युटी तिथे जास्त पद्धतीने लावलेली आहे. पण अमेरिकेचं तसं नाहीये. अमेरिकेमध्ये पहा, अमेरिका पहिल्यांदा त्यांनी विकसित झालेले आहेत, पण आता त्यांची जी ब्रँड किंवा जे फॅक्टरीज आहेत ना ते दुसऱ्या देशात आहेत. का, तर तिथं पहा एम्प्लॉयमेंट म्हणजे संपूर्ण तिथं पहा अगदी इक्वल पद्धतीने आहे, बरोबर. पण भारत देशामध्ये कसं आहे, तर बेरोजगारीचं प्रमाण पण आहे व मनुष्यबळ जास्त प्रमाणात मिळू शकतं. किंवा चायनामध्ये पण लोकसंख्या जास्त असल्याने मनुष्यबळ जास्त आहे तिथे. मग अगदीच आयफोनची फॅक्टरी ते कुठे टाकतील, मनुष्यबळ जिथं जास्त आहे तिथंच टाकतील ना. मग अगदी त्याच धर्तीवर पहा, त्यांनी पहिल्यांदा चायना येथे टाकली फॅक्टरी आयफोनची. ओके, त्याच्यानंतर आता सध्याला इंडिया, तमिळनाडूमध्ये आहे फॉक्सकॉन कंपनी. ओके, मग अगदी तसं आहे. USA मध्ये जर टाकलं तर तिथं काम करायला कर्मचारीच नसतील तर त्याचा फायदा काय आहे आयफोन कंपनीसाठी, ॲपल कंपनीसाठी. आयफोन बनवण्यासाठी जर कर्मचारीच नसतील तर त्याचा फायदा होणार नाही. मग याच कारणानिमित्त त्यांनी काय केलं पहा, दुसऱ्या देशामध्ये वगैरे फॅक्टरी टाकत आहेत व तेथून इम्पोर्ट सध्याला अमेरिकेत करत आहेत. पण नाही, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताना त्यांनी काय म्हटलं की मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजेच काय, आत्मनिर्भर अमेरिका आपल्याला बनायचा आहे असं म्हणत त्यांनी हे रेसिप्रोकल टॅक्सेस वगैरे लावत आहेत. मग त्यांनी रेसिप्रोकल टॅक्सेस लावले, पण अगदीच पहा त्यांनी टक्कर कोणासोबत द्यायला पहिल्यांदा निघाले, ते चायनासोबत. मग चायनासोबत लावत असताना अगदीच पहा त्यांनी म्हणजे चायनाला 100% अशा पद्धतीने त्यांनी टॅक्सेशन वगैरे लावू असं त्यांनी घोषणा केली व त्यांनी टॅक्सेशन लावले. पण पहा, पण लगेच चायनाने पण पहा 120% जास्त म्हणजे जवळपास 145% पर्यंत काय केलं होतं पहा, त्यांनी टॅक्सेशन लावलं अमेरिकेवरती पण. ओके, मग अमेरिकेवर जर 145% जर टॅक्स लागलं ना की लगेच अमेरिकेचे जे व्यावसायिक आहेत त्यांना ते सर्वाइव्ह करता येत नव्हतं. ओके, म्हणजे तेवढा म्हणजे पहा ना तुम्ही, 100 रुपयाची वस्तू आता किती रुपयाला चालली होती, 100 प्लस 145 रुपये एक्स्ट्रा द्यावी लागत होती त्याला, बरोबर. मग हे 5 पहा, अशा पद्धतीने 245 रुपयाला एक वस्तू तिथं अमेरिकेमध्ये विकली जात होती. पूर्वी जी वस्तू 100 रुपयाला भेटायची तीच वस्तू 245 रुपयाला भेटत होती. मग त्यासाठीच पहा, परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनासोबतचे जे इश्यू झालेले होते किंवा जे टॅरिफ त्यांनी चालू केलं होतं त्याला त्यांनी नमतं घेतलं. मग तो जो काही बंबा आहे तो परत आता त्यांनी काय केला, 1 ऑगस्टपासून भारताकडे फिरवण्यास चालू केला. चायनाने तर त्यांना म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही की चायनाने त्यांना दाखवून दिलं की बा आमच्यासोबत तुम्ही खेळू नका, जर खेळायला आलात तर आम्ही अशा पद्धतीने तुमच्यावरती 145% टॅक्स लावू शकतो. पहा, बरं, तुमची इकॉनॉमी पण आम्ही कंट्रोल करू शकतो असं चायनाने तर अमेरिकेला दाखवून दिलं. मग या कारणानिमित्त
लगेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पहा टॅरिफ चायनासोबतचं कमी केलेलं आहे. पण तो जो काही इश्यू आहे ना तो आता कोणासोबत घेऊन आले तर इंडियासोबत घेऊन आलेत. मग इंडियासोबत त्यांचं प्रॉब्लेम काय झालेला आता पहा, फार्मसी सेक्टर भारतातील खूप उदयास आलेला आहे व आज आपली जी काय म्हणू शकता दवाई किंवा औषधे जी आहे ना ती अमेरिकेमध्ये पण एक्सपोर्ट होत असतात. त्यानंतर कपडे, ओके, म्हणजे क्लॉथ सेक्टर, बरोबर. आता पूर्वी क्लॉथ कुठून जायची, बांगलादेश आणि भारत या 2 देशांमधून अमेरिकेला एक्सपोर्ट व्हायचं. परंतु बांगलादेशमध्ये सध्याला काय पहा अस्थिरतेचं राजकारण सध्याला बांगलादेशमध्ये आहे. त्यामुळे आता फक्त एकच इकॉनॉमी तिथं आहे, इमर्जिंग इकॉनॉमी असं म्हणू शकतो, ती आहे इंडिया. मग भारतामधून क्लॉथ सेक्टरसाठी खूप मोठी एक संधी होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांना लगेच समजलं की लगेच त्यांनी काय केले, नाही असं होऊ शकत नाही म्हणून त्यांनी काय केलं पहा की भारतामधून जे काही ट्रेड होणार आहे त्याच्यावरती त्यांनी 25% टॅक्स लावायचा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबतच पहा मग आता यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आल्या तर अगदीच पहा गोल्ड, त्याच्यानंतर जे डायमंड आहेत, आता गुजरातमध्ये कंपनी आहे पहा, म्हणजे डायमंडची पॉलिशिंग वगैरे करणं या संबंधाच्या कंपनी आहेत, त्यामध्ये पण त्यांनी काय 25% आता तिथे टॅक्स लावले. आता पूर्वी पहा डायमंडवरती अगदी 5 ते 6% तिथे टॅक्स होता. ओके, 5 ते 6% तिथं अशा पद्धतीने टॅक्स होता. त्यानंतर गोल्डवरती पण अशा पद्धतीने 5 ते 6% टॅक्स होता. तो आता काय होणार आहे 25% जाणार आहे. मग प्रॉब्लेम इथं काय होणार आहे पहा, पूर्वी 100 रुपयाला जर सोने तिथं अगदीच मिळायचं, 100 रुपयामध्ये सोनं जर मिळायचं तर ते आता किती रुपयाला होणार आहे 125 रुपये इतकी त्यामध्ये वाढ होणार आहे. मग अगदीच इथं काय होईल पहा, महागाई वाढेल अमेरिकेमध्ये. ओके, म्हणजे त्यांचं जर बजेट नसेल तर मग ते भारतीय वस्तू वगैरे खरेदी करू शकणार नाहीत, कारण 100 रुपयाची वस्तू आता त्यांना 125 रुपयाला मिळणार आहे. मग ते स्वतः प्रेफरन्स काय करतील तर आपली म्हणजे अमेरिकन जी वस्तू असेल ना त्यालाच ते प्रेफर देतील, कारण पहा 25 रुपये एक्स्ट्रा देऊन कशाला वस्तू करायची असं त्यांना पण नक्कीच विचार येईल. मग ह्याच गोष्टीमुळे पहा जे भारताचं एक्सपोर्ट आहे ना ते खूप कमी होईल. मग भारताची इकॉनॉमी इथं काय होईल, खस्ता होईल, म्हणजे आपण तिथं एक्सपोर्ट वगैरे करू शकणार नाही. ओके, मग यासाठीच पहा आपण अमेरिकेला धडा शिकू शकतो का तर आज घडीला तरी शिकू शकणार नाही, जसं चायनाने केलं. पहा मी आत्ताच इथं बोलत असताना म्हटलं की त्यांनी चायनाने डायरेक्टली 145% टॅक्स लावलं अमेरिकेवर पण. ओके, म्हणजे चायनाकडे आहे तसं त्यांचं ट्रेड वगैरे चांगल्या पद्धतीने सुरळीत चालतं, परंतु भारतासंबंधी तसं करता येणार नाही. भारत देश अमेरिकेला डायरेक्टली पहा आता त्यांनी 25% लावले ना तर आपण 50% त्यांच्यावर विरोधात टॅक्स लावू शकतो का तर बिलकुल लावू शकत नाही. त्यामुळेच पहा ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले ना लगेच आपलं बजेट सेशन होणार. ओके, बजेट सेशनमध्ये आपण हार्ले डेव्हिडसन जी बाईक असते ना त्यावर तिचे 150% टॅक्स पूर्वी लावायचं, ते आपण डायरेक्टली पहा 50% कमी करत किती आता फक्त त्यावरती 70% टॅक्स आपण घेत आहोत. मग हे काय आहे तर अगदी आपल्याला समजलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्याला म्हणजे आपण अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे ना त्याच्यासोबत टक्कर घेऊ शकत नाही व आपला दुसरीकडे आपण ट्रेड वगैरे करू शकत नाही, कारण पहा अमेरिकेमध्ये आपले जे प्रोडक्ट जातात ते गरजेचे आहेत. आपली इकॉनॉमी आपल्याला सर्व्हाइव्ह करायची आहे. का सर्व्हाइव्ह करायची गरजेची आहे पहा तर ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल ट्रेड करतो ना त्यावेळेस आपल्याला डॉलरमध्ये रक्कम अदा करावी लागते. मग डॉलर आपल्याला कुठून मिळेल तर अगदीच पहा अमेरिकेकडूनच मिळणार आहे. मग यासाठीच आपला ट्रेड चालू ठेवावं लागेल. आता भारत आणि रशियाचं ट्रेड कसं आहे, रुबल आणि रुपयामध्ये ते ट्रेड होतं, त्यामुळे डॉलरची तिथं आपल्याला गरज पडणार नाही. परंतु दुसऱ्या देशासोबत जर आपल्याला व्यवहार करायचे असतील ना तर आपल्याला काय करावं लागेल, डॉलरच तिथं पाहिजे असतील. मग होणार काय आहे पहा, ज्यावेळेस डॉलरचा पुरवठा बरोबर असेल व डॉलरची मागणी पण बरोबर असेल ना त्यावेळेस रुपयाचं जे मूल्य आहे ते पण अगदी योग्य पद्धतीने असेल. अन्यथा इथं काय होणार आहे पहा, जर डॉलरची मागणी वाढली, ओके, मागणी वाढली आणि आपण पुरवठा कमी केला, पुरवठा कसं म्हणजे अगदीच पहा अमेरिकेसोबतचं जर व्यापार आपलं घटलं म्हणजे काय पुरवठा कमी होईल. मग मागणी वाढली आणि पुरवठा जर कमी झाला तर काय होईल, रुपयाचं आपलं मूल्य कमी होत जाईल. ओके, म्हणजे जसं पहा आज घडीला $1 = किती रुपये आहेत तर 87 रुपये आपल्याला मोजावे लागतात. तर अगदीच हे आणखीन 100 रुपये किंवा 110 रुपयेपर्यंत पण जाऊ शकेल जर अमेरिकेसोबतचा आपला व्यापार ठप्प राहिला तर. मग भारत देशामध्ये लगेच विरोधक वगैरे उदयास येतील किंवा भारताची इकॉनॉमी डेड वगैरे झाली अशा पद्धतीने तिथे स्टेटमेंट वगैरे देऊ लागतील. मग ह्याच कारणासाठी पहा आपण अमेरिकेसोबत दुश्मनी आपल्याला पण महंगी पडणार आहे व अमेरिकेला पण ती महंगी पडणार आहे. कारण पहा आज घडीला छोटे छोटे वस्तू जरी असल्या तरी भारत देश त्यांना एक्सपोर्ट करतच असतो. ओके, हे डोनाल्ड ट्रम्प यांना पण समजलं पाहिजे. मग यासाठीच पहा भारत देशाने डायरेक्टली किंवा आपले परराष्ट्र प्रवक्ते जे आहेत त्यांनी डायरेक्टली अमेरिकेचं नाव तिथे घेण्यात आलेलं नाही आहे. त्यांनी ठीक आहे म्हटले पण आम्ही ज्या तिसऱ्या देशाचे जे काही संबंध आहे ते आम्ही तसं आमच्या इकॉनॉमीमध्ये ढवळाढवळ करू देणार नाही असं त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे. मग पहा या स्टेटमेंटला आल्यानंतर लगेच दुसरी न्यूज पण आलेली आहे पहा की आपण रशियाकडून तेल खरेदी पण थांबवलेली आहे. म्हणजे आपण लगेच इथं भिल्यासारखं पण आहे गोष्टी. ओके, कारण पहा आता डोनाल्ड ट्रम्प यांनी
एवढं आग बबुला होण्याचं कारण ते नेमकं तेच आहे. त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलेलं आहे 31 जुलैचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला सर्व इश्यू समजूनच जाणार आहेत. त्यानंतर पहा, आता हे जे ट्रेड ॲग्रीमेंट आहे ते 1 ऑगस्टपासून लागू होणार होतं, परंतु त्यांनी आणखीन 7 दिवसाचा मर्यादा तिथे दिली आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप स्वाक्षरी केली नाही आहे. 25% जे टॅक्सेशन आहे ना, त्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली नाही. ती 7 ऑगस्टपासून कदाचित लागू होईल असं तज्ञांचा अंदाज आहे. ओके, मग जे काल काही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेटमेंट दिले की भारताची इकॉनॉमी डेड झालेली आहे, असे जे स्टेटमेंट आहे कदाचित ते आपल्याला धमकावण्यासाठी किंवा तुम्ही रशियासोबतचा व्यापार जो आहे तो कमी करावा यासाठी केलेला आहे, असं पण तज्ञ तिथं बेसिकली सांगत आहेत. त्यानंतर पहा, डोनाल्ड ट्रम्प यांना भीती कशाची नेमकी आहे किंवा 25% टॅक्सेशन आणि रशियाबद्दल किंवा भारताची इकॉनॉमी डेड आहे असं म्हणण्याचं नेमकं कारण आहे ते पाहून घेऊयात आपण. तर पहा, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लावली, बरोबर. 25% टॅरिफ लावल्यानंतर भारत देशातून तर एक्सपोर्ट केली जाऊ शकत नाही. ओके, कारण आपले जे एक्सपोर्टर्स आहेत ना त्यांना ते परवडणारं नाही आहे. ओके, म्हणजे 25% तिथे टॅरिफ देणं हे आपल्याला परवडणार नाही किंवा अमेरिकेतील ग्राहकांना पण ते परवडणार नाही आहे. मग त्यामुळे होईल काय पहा, आपण भारत देशातील जे वस्तू आहेत ना ते अमेरिकेत जातील का, तर बिलकुल नाही. आपण पर्यायी व्यवस्था नक्की शोधू, जसं आपण एक शोधलेली आहे UK. ओके, 3 वर्ष आपण वाटाघाटी केल्या, परंतु UK सोबत आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे. मग त्यामध्ये मी ते सांगितलेलं होतं पहा, क्लोथ्स, त्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक्सपोर्ट करणार आहोत. कोणाला, तर UKला. मग आता पहा, पूर्वी आपण हे क्लोथ्स कोणाला एक्सपोर्ट करायचं, तर अमेरिकेला एक्सपोर्ट करायचं. मग तेच क्लोथ्स आपण 0 टॅक्सेशनमध्ये कोणाला देत आहोत, तर युनायटेड किंगडमला ते 0 टॅक्सेशनमध्ये त्यांना आपण देत आहोत, बरोबर. मग यामुळे काय होत आहे पहा, बेसिकली डोनाल्ड ट्रम्प यांना भीती वाटत आहे की भारत देश लगेच जर रशियासोबत जर व्यापार करायला लागला, म्हणजे मी जर यांच्यासोबत टॅक्सेशन वाढवलेलं आहे, यामुळे जर त्यानं परत रशियाकडे गेला तर परत सुपर पॉवर म्हणून रशियाचंच तिथं म्हणजे रशियाचीच पॉवर वाढेल ना. कारण आशियामध्ये एकच देश आहे जो की अमेरिकेचा ऐकू शकेल. जसं पाकिस्तान आहे, मान्य आहे, परंतु पाकिस्तानची बुद्धी म्हणजे त्यांनी अगदीच गहाण ठेवलेली आहे. पण भारत देश पहा, चायनाला जर टक्कर द्यायचं म्हटलं, ओके, उद्या चालून जर चायनाला जर टक्कर द्यायचं म्हटलं तर पाकिस्तान मदत करणार नाही. कारण अगदीच पहा, चायनाने काबीज केल्यासारखंच आहे पाकिस्तान, परंतु त्याला चायनाला जर टक्कर द्यायचं म्हटलं, अमेरिकेने जर चायनाला टक्कर द्यायचं म्हटलं तर त्याला अलाय म्हणून कोण काम करणार आहे, तर इंडिया हाच काम करू शकतो. हे डोनाल्ड ट्रम्प यांना पण माहिती आहे. त्यामुळे ते भारत देश हा म्हणजे भारत देशाला त्यांनी खोवू शकत नाहीत. म्हणजे काय म्हणू शकतं त्याला, आता मला पर्यायी शब्द भेटत नाही मराठीमधून, पण ते भारत देशाला गमवू शकत नाहीत. ओके, तर अशा पद्धतीने आहे. त्यामुळे त्यांना गमवायचं पण नाही आहे व टॅक्सेशन पण वाढवायचं आहे. यासाठी पहा, त्यांनी काय म्हटलं की रशियासोबत जर तुम्ही गेलात तर मी तुमच्यावर आणखीन जास्त टॅक्स वाढवतो. आता फक्त 25% तुमच्यावरती टॅक्स लावलेला आहे मी. जर तुम्ही रशियासोबत असाच व्यापार जर चालू ठेवला तर मी आणखीन टॅक्सेस वाढवेल, असं त्यांचं तिथं बेसिकली मत आलेलं आहे. कारण रशियासोबत जर भारताने आणखीन जास्त व्यापार जर करायला चालू केली किंवा अन्य देश जर त्यांनी शोधले, तर अगदीच पहा, डोनाल्ड ट्रम्प किंवा जे डॉलर आहे ना, डॉलरची आपल्याला गरजच पडणार नाही ना. कारण आज घडीला आपण रशियासोबत डायरेक्टली रुबलमध्ये व्यापार करत आहोत. ओके, मग चायनासोबत पण आपले जर रिलेशन चांगल्या पद्धतीने जर सुधारले व आपण चायनासोबत पण डायरेक्टली पहा आपल्या भारतीय करन्सीमध्ये जर ट्रेड केला तर मग ते त्यांच्यासाठी परवडणार नाही आहे, अमेरिकेसाठी. ओके, मग याच कारणानिमित्त थोडंसं पहा, त्यांना एकतर भारताला गमवायचं पण नाही आहे व भारतासोबत म्हणजे त्यांचे संबंध पण चांगले ठेवायचे आहेत. म्हणजे भांडण पण करायचं आणि सोडून पण द्यायचं नाही, अशा पद्धतीची ही सिच्युएशन डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधीची आहे, असं तुम्ही बेसिकली म्हणू शकता. आता भारत आणि अमेरिकेचं जे रिलेशन आहे ते पुढे कसं जाईल हे आपण नक्की पाहता येईल. पहा, आता यामध्ये डीपली जाण्याचं जास्त आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की सध्याला घडामोडी काय होत आहे. कारण पहा, डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस सत्तेत येतात ना त्यावेळेस अशाच पद्धतीने कामं करत असतात. व पहा, UPSC असा प्रश्न विचारू शकेल का, तर मला नाही वाटत की UPSC विचारेल. कारण पहा ना तुम्ही, जे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहेत ना त्यांनी पण अमेरिकेवरती तशा पद्धतीने टीका केलेली नाही आहे. ओके, मी म्हटलं ना, UPSCचे PYQ जर तुम्ही मेन्सचे पाहिलात ना तर ते सध्याला गव्हर्नमेंटची वाहवा करायचं अशा पद्धतीचे PYQ आहेत. फक्त हा इश्यू तुम्हाला माहिती असू द्या. हा, इंटरव्ह्यूला वगैरे विचारलं ना तर तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन GS2 टॉपिकच आहे, त्यावेळेस तुम्ही हे सर्व काही पॉईंट म्हणजे लक्षातच ठेवून घ्या. मग वारंवार त्याकडे पाहण्याची वगैरे गरज पडणार नाही. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर 12th फेल आणि आत्मपॉम्प्लेट क्रस्ट 71व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. त्यामध्ये शाहरुख खान आणि विक्रांत मेसी, त्यासोबतच राणी मुखर्जी यांचाही सन्मान करण्यात येत आहे. तर शाहरुख खान जवान चित्रपटासाठी, विक्रांत मेसी 12th फेल उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार, तर राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात येत आहे. 71वी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झालेली आहे व अगदीच शाहरुख खान यांना 33 वर्षानंतर हा पुरस्कार मिळत आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. सरळ सेवा किंवा कंबाईन परीक्षेला डायरेक्टली हा प्रश्न येऊ शकतो. ओके, प्लीज लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जासाठीची उत्पन्न मर्यादा रद्द.
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राच्या आधारे कर्ज आता काढू शकणार आहेत ओबीसीचे विद्यार्थी. डन. त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक 9 सप्टेंबरला. आता ही बातमी कालच्या पण न्यूजपेपरमध्ये आलेली होती. पहा, हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम टप्प्यात आलेली होती. कालच्या न्यूजपेपरची बातमी तीच पहा, लगेच एक पुढे गेलेली आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. आता अगदीच पहा, उद्या संडे आहे, उद्या आपल्याला वृत्तपत्र विश्लेषणाला सुट्टी असते. मग परवा दिवशी आपण परत एकदा मंडीला भेटणार आहोत. म्हणजे पहा, जरी 2 दिवसामध्ये एकदा व्हिडिओ जरी येत असेल ना, तर मी महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत घेऊन येईन. त्यामुळे निश्चिंत राहा, एकही बातमी कुठेही तुमची मिस होऊ देणार नाही. ओके, निश्चिंत राहा. त्याच्यानंतर 18 व्याघ्र प्रकल्पांमध्ये 9 प्रजातींच्या लहान जंगली मांजरीचा म्हणजे वाढ होत आहे, असं एक अहवाल आलेला आहे. मार्क रिव्ह्यू. नेक्स्ट आहे कसे कसे रडायचे. सोशल मीडियावरती सध्याला अगदीच जर तुम्ही पाहिलात तर सैयारा मूवीचं रिव्ह्यू येत आहे व थिएटरमधून अगदीच पहा एकदम म्हणजे शर्ट काढून रडल्याचे वगैरे तसे म्हणजे चित्रफित वगैरे बाहेर येत आहेत. मग अगदीच तुम्ही रिव्ह्यूमध्ये तुम्ही वाचला असाल की हे जेन झी आहे. ओके, मग जेन झी म्हणजेच काय, तर अगदीच पहा 1998 नंतरची जी जन्म झालेली मुलं आहेत त्यांना जेन झी म्हणतात. आता आपल्यापैकी बरेच जण जेन झी नक्की असतील, पण पहा तुम्ही यूपीएससी आणि एमपीएससी करत आहात यांना त्यांनी अगदीच तेवढे तुम्ही खालावलेले नाहीत असं माझं मत आहे. कारण यामधून आता हा टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा नव्हता पहा, पण मी इथे एक शब्द वाचला व लगेच मला यूपीएससीची आठवण आली, त्यामुळे मी हा लेख घेऊन आलेला आहे. बाकी हा लेख मी जास्त हायलाईट वगैरे केला नाही, कारण नेमकं त्याचं तेच आहे. ओके, मी त्याला थोडंसं डिकोड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर पहा आपला जो सध्याचा जो एरा आहे त्यामध्ये मॅगीची जर तुम्ही ॲडव्हर्टाईज जर पाहिली तर काय आहे, 2 मिनिट में मॅगी किंवा पिझ्झा किती आहे 20 मिनिट. झोमॅटो, त्यानंतर ब्लिंकिट, स्विगी, हे सर्व म्हणजे विदिन 30 मिनिट अशा पद्धतीची तुमची ॲड आहेत. किंवा जे काही आहे ना ते सगळं इन्स्टंट आहे. ओके, म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली, मोबाईलवर बसल्या बसल्या जेव्हा ऑर्डर दिली ना, लगेच आपला इन्स्टंट सर्व गोष्टी प्राप्त होत आहेत. त्यामुळे यालाच काय म्हणतात, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. पण तुम्ही हे यूपीएससीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आहे का, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही आहे. पहा, त्यामुळे ना मी आय थिंक 2023मध्ये 2022 किंवा 23मध्ये ना मी एक कविता केली होती, यूपीएससी इज नॉट अ इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. प्रतिलिपीवरती ती कविता मी लिहिलेली आहे, तुम्ही नक्कीच वाचून घेऊ शकता. ओके, तर म्हणजे अगदी आपण योग्यरित्या आहोत किंवा आपण योग्य पाथवरती आहोत हे मी नक्की सांगू शकतो. कारण मी जो शब्द पूर्वी वापरलेला होता तो सध्याला म्हणजे या लेखमध्ये पण देण्यात आलेला, त्यामुळेच मला सांगायचं होतं की आपण राईट ट्रॅकवरती आहोत. ओके, यूपीएससी इज नॉट अ इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. शक्य झालं तर माझी कविता तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. कारण पहा, यूपीएससी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन का नाही आहे, तर अगदीच पहा सिलेबसच खूप मोठा आहे, ज्यामध्ये 1 वर्ष तर तुम्हाला नक्की जातं. मग 1 वर्ष झाल्यानंतर अगदीच प्रिलिम आणि मेन्स ते इंटरव्ह्यू हे एक्झाम सायकलचा पण 1 वर्ष आहे. या कारणानिमित्त इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही आहे. ओके, मग जे विद्यार्थी यूपीएससी किंवा सध्याला एमपीएससी करत आहेत ना, अगदीच पहा त्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय तशा पद्धतीने नसेल, म्हणजे पेशन्स ज्यांच्याकडे आहेत ना त्यांनीच या सर्कलमध्ये यावं अशी एक ग्वाही आहे. व जे सध्याला सर्कलमध्ये आहेत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्याकडे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही आहे, ही एक बेस्ट न्यूज. मी यावरूनच तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच म्हणतोय ना, पहा जे सैयारा मूवीची रिव्ह्यू वगैरे किंवा अगदी तशा पद्धतीने रडत असतील, आता कदाचित ते आपल्यापैकी नसतील असं एक माझं एक प्राथमिक अंदाज तर नक्की आहे. हां, जेन झीचे तुम्ही आहात, परंतु सैयारा मूवीच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही इन्क्लूड नसाल असं माझं एक प्राथमिक अंदाज असेल. कारण तुम्ही पेशन्स हे नक्की तुमच्याजवळ आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला राग येऊ शकतो की सर तुम्ही मूवी रिव्ह्यू का घेऊन आलात, पण पहा थोडंसं महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल स्मृतिभ्रंश हा आजार वृद्धापनात येतो, पण त्या मूवीमध्ये डायरेक्टली अगदीच युवा अवस्थेमध्ये त्या युवतीला स्मृतिभ्रंशाचा आजार झालेला असं त्यांनी दाखवलेलं आहे. मी पाहिलेलं नाही आहे, पहा तुम्ही असं म्हणू नका, तर इथं ऑलरेडी दिलेलं आहे, पण मला ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन सांगण्यासाठी मी हा रिव्ह्यू घेऊन आलेला आहे. बरोबर, मग अगदीच पहा आपण एवढं पण म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या स्मृतिभ्रंश हा आजार वयाच्या शेवटी होत असतो, पण त्या युवतीला म्हणजे युवा अवस्थेतच तो आजार झालेला आहे, म्हणजे असं होऊ शकत नाही. त्यामुळे पहा जे चित्रपटात दाखवलेलं आहे ना ते डायरेक्टली बुद्धी गहाण ठेवून आपण तेच सत्य आहे असं मानायचं नसतं. ओके, व त्यावरती म्हणजे हेच समस्या आहेत. पहा त्यानंतर अगदीच दुसरे पण मूवीज तुम्ही पाहू शकता ना, केरला स्टोरी का केरला फाईल्स. ओके, त्या स्टोरीमध्ये पण पहा अगदीच पहा फक्त 3 केसेस होते तिथं, तर आय थिंक 32,000 का 35,000 अशा पद्धतीने त्यांनी डायरेक्टरनी त्यामध्ये दाखवण्यात आलेलं होतं. मग सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस केस गेली, पहा सुप्रीम कोर्टाने तसं डायरेक्टली तिथं एक
ॲडवायझरी देण्यास सांगितली किंवा फक्त हे 3 मुलींची कहाणी आहे, तुम्ही 32,000 33,000 अशा पद्धतीने देऊ नका. ओके, म्हणजे ते फक्त नरेटिव्ह त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. व आपली जी जेन्झी आहे ती या चित्रपटाच्या जाळ्यात नक्की अडकत आहे. ओके, मग यासाठीच पहा, चित्रपटाला चित्रपटासारखं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. डायरेक्टली त्यामध्ये जे दाखवलेलं आहे तेच सत्य आहे हे तुम्ही प्लीज वागू नका, असंच इतर लेखकांनी म्हणण्याचं कारण दिलेलं आहे. ओके, मग तुम्ही पण नक्की हा रिव्ह्यू वाचून घ्या. बाकी पहा, याच्यापूर्वी पण अगदीच चित्रपट आलेले होते, जसं की त्यात देण्यात आलेलं आहे पहा, एक दूजे के लिए हे चित्रपट आलेलं होतं. आता मी पाहिलेलं नाही आहे पहा, ते चित्रपट आल्यानंतर पहा अगदी थिएटरच्या बाहेर आत्महत्या झालेल्या होत्या. ओके, आता कदाचित झाले पण असतील, पण मी तुम्हाला रेकमेंड करत नाही आहे. पण अगदी आहेत तसे चित्रपट, पण अगदी त्याला चित्रपट हे चित्रपटासारखं पाहणं गरजेचं आहे. नक्की त्याला असंच सत्य आहे व हेच सत्य आहे असं म्हणत तुम्ही त्याच्या मागे धावू नका, एवढंच बेसिकली इथं सांगायचं आहे. मग त्यानंतर तुम्ही जर UPSCची तयारी करत असाल तर हे खरंच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही. अगदीच पहा, खूप थोडंसं पेशन्स इथं ठेवावे लागतात व आपला देशच गौतम बुद्धांचा आहे, ज्यांनी आपला पेशन्स शिकवलेले आहेत. त्यामुळे शक्य झालं तेवढे पेशन्स ठेवा. नक्कीच सर्व काही योग्य होईल, म्हणजे अंततः काते आते सब कुछ सही होगा, त्या पद्धतीने आहे पहा. त्यामुळे विश्वास ठेवा, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे प्लीज लागू नका. व UPSC तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची बिलकुल नाही आहे पहा. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता येथे आपल्यासाठी दुसऱ्या न्यूज गरजेच्या नाहीत व अशा पद्धतीने आय थिंक आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथं संपतं. नेक्स्ट आहे कालच्या लोकसत्ता वृत्तपत्रामधून आणखीन काही गोष्टी आहेत का, तर 1-2 महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ते पाहूयात आपण. ही न्यूज येथे गरजेची नाही आहे. हे आपण पाहिलेला आहे लेख. नेक्स्ट आहे टिळक आणि क्रांतिकारक. यामधून ना येथे एक पॉईंट मी हायलाईट केलेला आहे पहा, राष्ट्र निपचित पडले होते असे श्री माटी म्हणाले होतेच. ओके, मग राष्ट्र म्हणजे ज्यावेळेस टिळक जेलमध्ये होते त्यावेळेस राष्ट्र निश्चित पडले होते असा प्रश्न डायरेक्टली परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके, GS मध्ये. तर तो प्रश्न लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा. टिळक ज्यावेळेस जेलमध्ये होते ना त्यावेळेस राष्ट्र निश्चित पडला होता का, तर याचं उत्तर ना तुम्ही हा आर्टिकल वाचून लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच यामध्ये पॉईंट मिळतील व तुम्ही चांगल्या पद्धतीने हे आन्सर लिहू शकता. पहा, जर लिहिलात ना आन्सर तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा मला डायरेक्टली व्हॉट्सअपवरती पण ते उत्तर नक्की पाठवू शकता. तर हे स्टेटमेंट आहे पहा, व स्टेटमेंट बेस्ड सध्याला UPSCला प्रश्न येत आहेत, त्यामुळे हा पॉईंट मी तुमच्यावर ठेवतो आहे. व याची PDF जी आहे ना ती मी कालच ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे. तर प्लीज तुम्ही हा आर्टिकल वाचायचा आहे व आर्टिकल वाचल्यानंतर जेव्हा टिळक जेलमध्ये होते त्यावेळेस राष्ट्र निश्चित पडले होते असं जे स्टेटमेंट आहे ना यावर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आय होप तुम्ही हे उत्तर लिहून मला नक्की टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज कराल. नेक्स्ट आहे आर्थिक आरक्षणाचा अर्धवाटपणा. आता आर्थिक आरक्षणासाठी म्हणजेच EWS साठी एक घटनादुरुस्ती करण्यात आली होती. ती घटनादुरुस्ती आहे पहा 103वी घटनादुरुस्ती आहे. हा परीक्षेला किंवा सरळ सेवेला प्रश्न येऊ शकतो. 103वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे, तर EWSच्या आरक्षणासंदर्भात. म्हणजे त्यानंतर आता हे सध्याला चर्चेत का आहे, तर पहा महाराष्ट्र राज्य सरकारने EWSचं आरक्षण अगदीच मेडिकलमध्ये पण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण ते त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. या कारणासंबंधी ही न्यूज आहे. बाकी प्रयत्न फसलेला आहे, यामुळे अगदीच UPSC आणि MPSCला हा पॉईंट लगेच मोठा होईल का, तर पहा हा पॉईंट मोठा होणार नाही. फक्त हे परीक्षेला प्रश्न येऊ शकेल की 103वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे, तर EWS आरक्षण. डन. पुढे चला, गरजेची न्यूज येथे पण नाही आहे. तर असं आणखीन एक आहे अलमट्टीची उंची वाढवण्यास सुरुवात. आता अलमट्टी धरण जे आहे या संदर्भात एक YouTubeवरती माझंच व्हिडिओ आहे, ते तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता. शक्य झालं तर सर्च करा अलमट्टी धरण पवन निलवाड अशा पद्धतीने, ते तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ. ते पाहून घ्या एकदा, म्हणजे त्यामध्ये सर्व पॉईंट आपण डिस्कस केले होते. याच्या पूर्वीची न्यूज आहे ती, म्हणजे अगदीच पहा खूप वर्षापासून ही चालत आलेली न्यूज आहे. म्हणजे काँग्रेसचं ज्यावेळेस सरकार आलेलं आहे कर्नाटकमध्ये पहा तेव्हापासूनची ही न्यूज आहे. डन. त्याच्यानंतर कालचं इंडियन एक्सप्रेस, यामध्ये पण महत्त्वाच्या न्यूज आहेत पहा. आय होप तुम्ही हे हायलाइटेड पार्ट नक्कीच वाचला असाल. कालचे एडिटोरियल पेज पहा, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच होतं, त्यामुळे मी परत याला डिस्कस करत नाही आहे. ओके, म्हणजे टॅरिफ वॉर वगैरे आहे ते. त्याच्यानंतर डिअर व्हाईस प्रेसिडेंट. ओके, म्हणजे राज्यसभेचं इलेक्शन सध्याला होणार आहे, त्या संदर्भात हा आर्टिकल आलेला होता. व तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न आले की अगदीच तुमचं मत काय आहे किंवा उपराष्ट्रपतीपद जे आहे त्याला अपॉलिटिकल कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे, तर तुम्ही सजेशनमध्ये देऊ शकता पहा की टेक नोटीस ऑफ द ऑपोजिशन. म्हणजे अगदीच ऑपोजिशनला पण पहा त्यांनी चांगल्या पद्धतीने वागवणं गरजेचं आहे. आता जगदीप धनखड यांनी नोटीस घेतली फक्त ऑपोजिशनची म्हणून जर त्यांची खुर्ची रिक्त होत असेल तरी पण पहा त्यांनी पाठीचा कणा मजबूत ठेवून काम करणं गरजेचं आहे, असं एक सजेशन पहिलं यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट आहे स्टॉप मास सस्पेन्शन ऑफ MPs. पहा डिसेंबर 2023 मध्ये डायरेक्टली 146
खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं. मग अशा पद्धतीने तुम्ही ऍक्शन घेऊ नका. ओके, सत्ताधारी म्हणजे आता पहा, सध्याला पण जे उपराष्ट्रपती बनतील ना ते सत्ताधारी पक्षाचेच असतील, बरोबर. मग तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात म्हणून डायरेक्टली सत्ताधारी पक्ष जसं वागवेल तसं प्लीज तुम्ही वागू नका. तर तुम्ही निष्पक्षपातीपणे तिथं काम करणं गरजेचं आहे. व जसं 146 खासदारांना तुम्ही निलंबित केलं होतं तसं याच्या पुढे होऊ नये यासाठी प्रिकॉशन घेणं म्हणजे जे राज्यसभेचे आता सभापती असतील त्यांचं कर्तव्य आहे, तर तुम्ही सजेशन देऊ शकता. नेक्स्ट आहे चुजिंग व्हॉइस चेअर्स. ओके, त्यानंतर डू अवे विथ बर्थडे ग्रीटिंग्स. पहा, सध्याला जगदीप धनखड यांनी एक पायंडा पाडला होता की सभागृहामध्ये जर एखाद्या खासदाराचं बर्थडे असेल ना तर त्याला विश करण्यासाठी त्यांनी एक पायंडा तशा पद्धतीने म्हणजे ग्रीटिंग वगैरे देत होते. पण पहा, ही ग्रीटिंग देण्यासाठी अगदीच सभागृहाचे 2 मिनिट जात होते तिथे. मग पहा, प्रत्येक दिवशी जर 2-2 मिनिट अशा पद्धतीने जर जायला लागले तर कामकाज होणार कधी? मग यासाठीच पहा, असं होऊ नये. याच्या पुढे तुम्ही ग्रीटिंग्स वगैरे तर देत बसण्यामध्ये किंवा खाजगी व्यक्तीवर जास्त लक्ष देण्यामध्ये तुम्ही वेळ घालू नका सभागृहाचा. ओके, कारण सभागृह अगदीच पहा 2-4 महिन्यांनी एकदा बसतं आपलं. मग त्यामध्ये पण जर असाच टाइमपास जर होत राहिला तर ते योग्य नाही. त्याच्यानंतर ऑपोजिशन तिथे पहा अगदीच आंदोलन वगैरे करत राहतं, मग त्यामध्ये ॲडजर्न होत असतात आपले सभागृह. मग या कारणांमध्ये जर तुम्ही बर्थडे विश वगैरे देत बसला तर ते योग्य होणार नाही. त्याच्यानंतर आहे मस्ट असेप्ट पॉईंट्स ऑफ ऑर्डर आणि लेट MPs एक्सरसाइज कॉन्स्टिट्युशनल राईट्स. म्हणजे MPsला जे काही म्हणायचं आहे, आता सध्याला ऑपोजिशन काय पॉईंट ठेवतं पहा, ऑपोजिशनचे खासदार ज्या वेळेस बोलण्याचा प्रयत्न करत असतात किंवा एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असतात ना त्यावेळेस त्यांचे माईक बंद केले जातात. मग असं करू नका तुम्ही. त्यांचे माईक वगैरे किंवा त्यांना पण बोलण्याची संधी तुम्ही नक्की द्या. यासोबतच पहा, संसद TV जे प्रक्षेपण होतं त्यामध्ये ऑपोजिशन पक्षाला दाखवतच नाहीत. ओके, फक्त सत्ताधारी किंवा डायरेक्टली स्पीकर यांच्याकडे जास्त कॅमेरा वेळ असतो. मग हे तुम्ही करू नका. अगदी असं इथं सजेशन म्हणून तुम्ही नक्की देऊ शकता. त्याच्यानंतर आहे डू नॉट सेन्सर प्रोटेस्ट बाय द ऑपोजिशन आणि एन्श्युअर मोर बिल्स आर सेंट टू स्क्रुटिनी. पहा, आता सध्याला आता ते एक आणि हे एक हे दोन्ही एकत्र घेण्याचा प्रयत्न करेन मी. पहा, नेमकं इथं सध्याला होत आहे काय, जे महत्त्वाचे बिल्स आहेत ना ते डायरेक्टली आवाजी मतदानाद्वारे पास होत आहेत. आवाजी मतदान. आता अगदीच याच्याही पलीकडे जर तुम्ही गेलात तर कृषी कायदे आलेले होते, 3 कृषी बिल्स आलेले होते. ते आवाजी मतदानामध्ये फक्त 7 मिनिटांमध्ये पार्लमेंटमधून पास झाले होते. पहा, हे दुर्दैव आहे आपल्या पार्लमेंटचं. मग असे जे तुम्ही महत्त्वाचे बिल्स आणणार आहात ना त्यासाठी तुम्ही काय करा, स्क्रुटिनी कमिटीकडे पहिल्यांदा त्याला पाठवा. ओके, म्हणजे त्याची एकदा छाननी होऊ द्या की यामध्ये खरंच फंडामेंटल राईट्स वगैरे व्हायलेट होत आहेत का, त्याच्यानंतर अन्य कुठं गोष्टीमध्ये इथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे का, असं तुम्ही पहिल्यांदा अगदी स्क्रुटिनी म्हणजे समितीकडे पहिल्यांदा तुम्ही पाठवणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर आवाजी मतदानाद्वारे बिल न पास करता त्याबद्दल डिबेट आणि डिस्कशन होणं गरजेचं आहे. मग डिबेट आणि डिस्कशन झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग तुम्ही घ्या. ओके, म्हणजे पहा, आपण एवढी मोठी संसद उभारलेली आहे व त्या संसदेमध्ये तुम्ही ज्या बाकावर बसताना तिथे बटन पण लावलेले आहेत. कशासाठी? तर व्होटिंगसाठी बटन लावले आहेत. मग त्या व्होटिंग बटनाचा तुम्ही वापर करा ना. ओके, आवाजी मतदानाद्वारे डायरेक्टली यस म्हटल्यावर आता सध्याला तुम्ही जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र राज्याचं ते पण आवाजी मतदानाद्वारे पारित करण्यात आलेलं आहे. हे दुर्दैव आहे. पहा, पार्लमेंटमध्ये आवाजी मतदानाद्वारे सर्व काही गोष्टी होऊ नयेत, कारण ऑन रेकॉर्ड असायला हव्यात गोष्टी. मग यासाठीच इलेक्ट्रॉनिक व्होटिंगचा तिथं वापर होणं गरजेचं आहे. ओके, तर हे सजेशन तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट असू द्या किंवा राज्यसभेचे सभापती यांच्यासाठी लक्षात ठेवू शकता किंवा अगदी लोकसभेचे जे स्पीकर आहेत ना त्यांच्यासाठी पण ह्या गोष्टी तुम्ही नक्की सांगू शकता. आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलाच असेल. त्याच्यानंतर SIR वगैरे आहे. हा येथून एक महत्त्वाची न्यूज आहे. पहा, सुप्रीम कोर्टाने तेलंगणाचे जे सभापती आहेत म्हणजे विधानसभेचे जे सभापती आहेत ना त्यांना 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे की तुम्ही त्यांच्यावरती लवकरात लवकर ॲक्शन घ्या. म्हणजे झालेलं काय पहा, जे MLAs आहेत म्हणजे आमदारांचं डिस्क्वालिफिकेशनची केस होती 2023ची केस आहे, त्याबद्दल अद्याप जे स्पीकर आहेत ना त्यांनी निर्णयच घेतला नाही. मग हे निर्णय लवकरात लवकर घ्या असं म्हणत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते व सुप्रीम कोर्टाने परत एकदा त्यांना त्या 3 महिन्याचीच आठवण करून दिलेली. पहा, ओके, याच्यापूर्वी तमिळनाडू केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी दिलेला आहे गव्हर्नर किंवा जे राष्ट्रपती असतील त्यांना बिलमध्ये तुम्ही जास्त दिवस ते बिल तुमच्याजवळ ठेवू शकत नाही असं ऑलरेडी निर्देश दिलेले असताना आता आणखीन एक महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने काल दिलेला आहे. तो म्हणजे 3 महिन्याचा कालावधी डिस्क्वालिफिकेशनची केस डिस्कस करण्यासाठी त्यांनी 3 महिन्याचा कालावधी तिथं दिलेला आहे. आता हेच जर तुम्ही महाराष्ट्राच्या संदर्भात पाहिलं ना तर त्यावेळेस पण भरपूर वेळ लावलेला होता, अगदी 1 वर्ष त्यामध्ये लावण्यात आलेला होता. ओके, व अगदीच पहा, धनंजय चंद्रचूड त्यावेळेस CJI होते, त्यांनी जे राहुल नार्वेकर आहेत म्हणजे तत्कालीन सभापती होते त्यांना खूप खर्चावलेलं होतं. तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी टाईम आहे परंतु
सभागृहामध्ये जे MLAs आहेत किंवा जे आमदार आहेत त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करण्यासाठी तुमच्याजवळ टाईम नाही असं म्हणत त्यांना खडसावलेलं होतं. मग पाहूयात ती केस पण आहे आता 20 ऑगस्टला शिवसेना केस आहे. पाहूयात त्यामध्ये कोण वगैरे तशा पद्धतीने जिंकेल. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. त्यानंतर उद्या वृत्तपत्र विश्लेषण येणार नाही. ओके, धन्यवाद.